नमस्कार, मी सुप्रिया इसरे स्पर्धा परीक्षा संघर्ष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण खूप दिवसांनी भेटत आहोत। आय एम सो सॉरी की मला खरंच वेळ भेटत नाही या ट्रेनिंग सेंटरमधून। प्रत्येक गोष्ट म्हणजे आता नवीन भरती सुरुवात झालेलीच आहे आणि या प्रत्येक भरतीबद्दल या तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन पोहोचवायला मला खरंच वेळ भेटत नाही आहे, कारण की आमचं इथे पूर्ण शेड्यूल पूर्ण टाईट असल्यामुळे पूर्ण बिझी असल्याकारणाने मला एकही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता येत नाही किंवा एखादी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवता येत नाही। त्याबद्दल मी खरंच तुमची माफी मागते। कालच एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे। ठाणे शहराची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे। 19 जूनपासून ठाणे जिल्ह्याची मैदानी चाचणीकरिता सुरुवात होत आहे। तर आय होप तुमच्या सर्वांचीच तयारी जोरात चालू असेलच आणि अभ्यास देखील सुरुवात असेल। मी तर एवढं म्हणेन की तुम्हाला थोडंफार टेन्शन आलं असेल, मला मान्य आहे, पण हे टेन्शन घेत बसण्यापेक्षा किंवा तारीख कधी पडते, आमची तारीख कधी येते किंवा ही तारीख पोस्टपोन्ड होणार आहे किंवा एवढं लवकर मैदानी चाचणी सुरुवात होऊ शकत नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधत बसण्यापेक्षा किंवा या गोष्टीवर विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही तुमचा जो काही उरलेला वेळ आहे तो फक्त आणि फक्त मैदानीकरिता आणि लेखी परीक्षाकरिता वापरावा, असं मी वैयक्तिक माझं मत तुमच्यापर्यंत सांगते। बाकीचे यूट्यूबर्स काय बोलतात, त्यांचं काय मत आहे मला काही माहीत नाही, पण मी प्रॅक्टिकली सांगते की आता आपल्याकडे थोडाच वेळ उरला आहे आणि मी तर म्हणेन जी तारीख आता येत आहेत, ज्या मैदानी चाचणीच्या तारखा ज्या जाहीर होत आहेत, तुम्ही त्याच गृहीत धरून तुमची तयारी पुढची चालू ठेवायची आहे। या तारखा पुढे पोस्टपोन्ड होतील काय होतील हा पुढचा प्रश्न आहे, किंवा अजून मॅट कोर्टाचा निकाल यायचा बाकी आहे, वयवाढ होणार आहे की नाही, निकाल काय येईल, पॉझिटिव्ह येईल निगेटिव्ह येईल, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण तुमची तयारी 100% झाली पाहिजे। बिकॉज जर तुम्ही आता या गोष्टीवर जर विचार करत वेळ वाया घालवला आणि जर त्यांच्या पुढे तारीख म्हणजे मैदानी चाचणी खरंच जर त्या तारखेला सुरुवात झाली तर आपण कुठेतरी कमी पडू आणि परत एक मार्काची जे महत्त्व असतं ते तुम्ही वेटिंगच्या मुलांना विचारू शकता की 1 मार्काचं महत्त्व काय आहे, किंवा तुमच्या 1 सेकंदाचं 100 मीटरचा मायक्रो सेकंद असू दे किंवा 800-1600 मीटरचा 1 सेकंदसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो। त्यामुळे आत्तापासून थोडाच वेळ उरला आहे, जो काही वेळ उरला आहे तो पूर्णपणे तुम्ही मैदानीकरिता वापरा। थोडाफार लेखीकडे लक्ष द्या, मी असं नाही म्हणते की लेखीकडे पूर्ण दुर्लक्ष करा, लेखीकरिता सुद्धा वेळ दिली पाहिजे, पण 2 टाईम ग्राउंड करून तुम्ही स्वतःला इंजरी ओढवून घेऊ नका। थोडंच ग्राउंड करा, मनापासून करा, पण 100% करा आणि जास्तीत जास्त गोळ्याकडे फोकस करा। गोळ्याचे मार्क हातातले असतात, तर ते मार्क तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करा आणि अभ्यासातलं GK करंट अफेअर्स जे काही आहे ते डेलीच्या डेली बघत चला, त्याच्यात गॅप नका टाकू। बाकीच्या गोष्टीत तुमचा गॅप जर पडत असेल अभ्यासात तर इट्स ओके, कारण की आपल्याकडे थोडा वेळ आहे अभ्यासाकरिता। ग्राउंड झाल्यानंतर आपण पूर्ण वेळ अभ्यासाकरिताच देणार आहोत, परंतु जे करंट अफेअर्स आहे ते नंतर कव्हर होत नाही, सो ते डेलीच्या डेली कव्हर झालंच पाहिजे। या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी चालू ठेवा आणि मैदानी तुमची जोरात चालू करा। म्हणजे अजिबात आता उन्हाळा वाढला आहे म्हणून सकाळी लवकर ग्राउंडला जा, कारण की तारखा या जाहीर होतच राहणार आहेत आणि भरतीही होणारच आहे लवकर। मी असं नाही म्हणत आहे, मी आता ट्रेनिंग सेंटरमध्ये आहे, परंतु आमची ट्रेनिंगसुद्धा 7.5 ते 8 महिन्याचीच ट्रेनिंग असल्याकारणाने सप्टेंबरपर्यंत आमची ट्रेनिंग संपते। सो सप्टेंबरच्या आधी तुमचं जे काही भरतीची प्रोसेस आहे ती संपून तुम्हाला ऑक्टोबर नंतर नोव्हेंबरच्या आसपास नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ट्रेनिंग सेंटरसाठी रवाना करणार आहे, असं म्हणजे आम्हाला PTCमध्ये तरी समजलेलं आहे की नोव्हेंबर नंतर इथून दुसरी बॅच सुरू होणार आहे। सो आम्हाला सप्टेंबरला पासआउट करणार, ऑक्टोबरला विधानसभा आहे आणि नोव्हेंबरला नवीन बॅच येणार। सो ऑक्टोबरला विधानसभा असल्याकारणाने त्यांना सप्टेंबरपर्यंत सगळं भरती प्रक्रिया संपवावीच लागणार आहे। त्याकरिता भरतीही लवकर होणार, तुम्ही असा विचार करू नका की डेट पोस्टपोन्ड वगैरे होईल आणि कोणाचं काहीच ऐकू नका, कोणता यूट्यूबर काय सांगतोय याच्याकडे दुर्लक्ष करा आणि व्हिडिओज बघण्यात तर वेळ वाया घालवूच नका। जो काही वेळ उरला आहे तो अभ्यासात आणि ग्राउंडसाठी वापरा। गोळा आउट ऑफ करून घ्या, ज्यांचा कोणाचा नसेल त्यांनी अजूनही वेळ आहे, गोळ्याकडे फोकस करा। गोळ्याचे 15 मार्कही हातातले असतात। रनिंगमध्ये 1 सेकंदाने 2 ते 3 मार्क उडतात, पण गोळ्याचा मार्क हा आउट ऑफ असतो। सो गोळ्याकडे 100% फोकस करा आणि गोळ्या आउट ऑफ करूनच ठेवा। आणि जर अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन लागत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, पण सॉरी मला ॲक्च्युली वेळ भेटत नाही आहे प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। आणि मी परत एकदा शेवटचं एकच सांगेन की दिलेली जी परिपत्रकामधल्या ज्या तारखा आहेत, ज्या जिल्ह्याच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत त्या तारखा गृहीत धरा की त्याच तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहे म्हणून, आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी करा। अजिबात हलगर्जीपणा करू नका, निष्काळजीपणा करू नका की ही तारीख कदाचित पुढे जाईल आणि पोस्टपोन झाल्याने आम्हाला अजून वेळ भेटेल, असं काही नसतं। वेळ हा फक्त बोनस आहे, जर तुम्हाला 2-3 दिवस एक्स्ट्रा वाढवून भेटले तर तो फक्त बोनस असतील तुमच्यासाठी।
त्याच्यात आपल्याला फक्त रिव्हिजन करायचं असतं. सो हाय तो वेळ पूर्णपणे 100% वापरा आणि दिलेली तारीख गृहीत धरूनच तयारी करा. आणि जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जसा वेळ भेटेल मी तसं तुमच्यापर्यंत, आता मी तुम्हाला कमेंट थ्रू तो उत्तरं देतच असते प्रत्येकाला. व्हिडिओ थ्रू जरी मला वेळ नाही भेटला तर मी कमेंट थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतच आहे. ॲक्च्युली आमच्या पण परीक्षा चालू आहेत PTCमध्ये, सो मला वेळच खरंच नाही भेटत आहे. पण नक्की मी 100% प्रयत्न करेन इथून पुढे कंटिन्यू थोडे व्हिडिओज बनवण्याचे आणि प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे. सो सर्वांना या नवीन भरतीकरिता ऑल द बेस्ट. जे वेटिंगवाले आहेत ते तर तयारीतच आहेत, पण नवीन मुलांनासुद्धा मी एक सांगते की तयारी जोरात चालू ठेवा. तुमची खरी कॉम्पिटिशन ही वेटिंगच्या मुलांसोबतची आहे. आणि कारण की एक एक मार्काने किंवा वयामुळे ती मुलं वेटिंगला राहिलेले आहेत. नाही तर आज ती मुलं किंवा त्या मुली आज आमच्यासोबत आमच्या या PTCमध्ये असते, आमच्यासोबत ट्रेनिंग घेत असते, पण ते कदाचित वयामुळे एक मार्कामुळे वेटिंगला राहिलेत. आणि तुमची खरी कॉम्पिटिशन ही त्यांच्यासोबतच होणार आहे. सो तुम्ही असं समजू नका की आमची पहिली भरती आहे वगैरे. पहिली भरतीच कशी काढता येईल किंवा पहिल्या भरतीत कसं निघता येईल ह्याच्याकडे फोकस करा. कारण की जर पहिल्या भरतीतच निघालो ना खूप आत्मविश्वास वाढतो. सो तो आत्मविश्वास गमावू नका. मी इतकंच म्हणेन. तुमच्या मोठ्या बहिणीप्रमाणे तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी समजावून सांगते. अजून काही असेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि नवीन भरतीकरता सगळ्यांना ऑल द बेस्ट.